परिषदेच्या माध्यमातून चर्चा करायची. सवाल आहे, आज राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या मनातला राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे का, हे सरकारचे कधी? आज सवाल चर्चेला आपल्याला घेऊन यायचा आहे. ओल्या दुष्काळाचे निकष नेमके काय आहे? आता निकषांच्या कुठल्या अडचणीमध्ये हे सगळं अडकू नये ही परिस्थिती आहे. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली का? शेतकरी पुन्हा कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकेल का? कारण कर्ज काढून त्यानं खरीपाची पेरणी केली आणि सगळी मशागत केली. आज पुन्हा या राज्यावर मोठं संकट ओढवले का? नुकसान झालं, पीक विमा यावर्षी काढलेला नाहीये, शेतकऱ्याला आधार कुणाचा? कारण सरकारची मदत पुरेशी असेल का? आणि मग या राज्यातल्या शेती क्षेत्राच्या समोरचं संकट किती गहिर बनलंय, शेतकऱ्यांना मदत कधी आणि कशी देणार हा सवाल सुद्धा आज आपल्याला विचारायचा आहे. कारण या वर्षी झालेलं नुकसान पुढच्या वर्षी मिळेल त्याची भरपाई कदाचित, दिवाळी कशी करायची आणि जगायचं कसं हा सवाल. या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहेत. आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक शेतकरी नेते किशोर तिवारी आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते यशवंत गोसावी आहेत आणि भाजपचे आमदार सुरेश धस सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. या चर्चेची सुरुवात मी करणार आहे विदर्भातल्या शेतकरी नेत्यांपासून. किशोर भाऊ, मला सांगा, आपण सगळे पुरुष आहोत, अनेक संकट येतात, पण डोळ्यात पाणी आणायची आपल्याकडे पुरुषांना खरं तर परवानगी नसते किंवा आणत नाही माणूस. आपण आपल्या बापांना बघितलं, कित्येक संकट येऊन गेली त्याच्यावरती, त्याला रडताना कधी बघितलं नाही. पण या राज्यातला शेतकरी आज धाय मोकलून रडतोय. किती मोठं संकट त्याच्यावरती कोसळलेलं आहे, काय अवस्था आहे. तुम्ही आज जिल्ह्यामध्ये फिरताय, विदर्भातल्या अनेक शेतांमध्ये आज तुम्ही जाऊन आलेला आहात, काय परिस्थिती आहे? नाही, 100 दिवसाचं सोयाबीन होतं, 90 दिवस पाऊस आला आणि आता सोयाबीन तर गेलं. आणि सोयाबीन हे 42 लाख हेक्टर मध्ये आहे, म्हणजे 42 लाख हेक्टर मधलं गेलंच. आणि उरलेलं नगदी पीक हे कापसाचं आहे आणि कापसासोबत मका, तूर वगैरे आहे. तर कापसाचंही 70% पीक गेलेलं आहे. आता सरकार नावाची वस्तू कुठं मला आज दिसली नाही. कुठेही पंचनामे होत नाहीये, कुठेही लोकप्रतिनिधी त्यांच्या दारावर जात नाहीये. मी एका गावात गेलो, कोपरी म्हणून गाव होतं, त्या चावडीवर शेतकरी हताशपणे बसलेले होते. मी चर्चा केली तर एक म्हातारे शेतकरी म्हणाले की कमीत कमी तुम्ही तरी आले म्हणे. असं तरी वाटेल की आता कोणी आला आहे तर काही या संकटातून मार्ग निघेल. मात्र सरकारने काय केलं, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात उन्हाळी जे नुकसान झालं होतं त्याची मदत दिली नाही. आणि पहिल्या पावसापासून म्हणजे हे सगळे तिबार पेरणीवाले आहे, दुबार पेरणीपर्यंत तर त्या तडाख्यात 2-3 वेळा पिकं वाहून गेली. मात्र हे नंतर जी थोडी गॅप होती पावसाची, अतिवृष्टीमध्ये गॅप मिळाली होती, त्याच्यामध्ये थोडंसं साधलं होतं कापूस आणि हे. तर ही परिस्थिती अशी आहे की राजकारणाच्या बाहेरचं आहे. तुम्ही एक म्हणाले विलास एक म्हणाले की सरकारजवळ पैसा आहे की नाही वगैरे. आता सरकार जर 10 लाख कोटीचं कर्ज करू शकते, अनावश्यक रस्ते बांधू शकते, अनावश्यक लाईन्स टाकू शकते, अनावश्यक मोठे मोठे ओव्हरब्रिज करू शकते, तर मला असं वाटते की बळीराजा खूप अडचणीत आलेला आहे. आणि आजच यवतमाळ जिल्ह्यात एक पेपर हातात घेतला मी, बाबुळ गावात 2 शेतकऱ्याच्या आत्महत्या, तर त्याच्यावरच बातमी होती दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या. आणि संध्याकाळपर्यंत मला त्याच दौऱ्यातच निरोप येत होते की इथेही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तिथेही केली. आता असं आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या तर करूच नये, आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहोत. आणि सरकार म्हणून सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे ना. मी विकास रस्तोगी म्हणून कृषी सचिव आहेत. ते बघा, दत्तात्रय भरणे तर तुम्ही बघितलं, त्यांना कृषी क्षेत्राचं नॉलेज नाही. वरून त्यांना विदर्भ मराठवाडा जिथे खूप नुकसान झालं, आता खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र त्याच्या चपेटमध्ये आले.
तर आता मला असं वाटते की हे अभूतपूर्व संकट आहे अभूतपूर्व असं आणि याला संकट आहे. या अभूतपूर्व संकटामध्ये रविकांत तुपकरजी सांगा, शेतकऱ्यांना काय दिलासा मिळतोय, शेतकऱ्याची आजची अवस्था नेमकी काय आहे, मला सगळ्यांकडून समजून घ्यायचंय. तुम्ही वेगवेगळ्या भागातले आहात, कोणी विदर्भातले आहात, कोणी मराठवाड्यातले आहात, कोणी उत्तर महाराष्ट्रातले आहात, म्हणून मला जाणून घ्यायचंय या महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या शेतकऱ्याची अवस्था काय. नाही, आता जी परिस्थिती आहे ती तर अतिशय गंभीर आहे. अशी परिस्थिती मला येतं चळवळीत 22 वर्ष झाले, एवढी गंभीर परिस्थिती मी शेतकऱ्यांच्या आजपर्यंत कधी बघितली नाही. मुळामध्ये सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. सरकार असंवेदनशील आहे. कुणी विजयी संकल्प मेळावे घेते. तुम्ही आता तुमच्या रिपोर्टमध्ये सांगितलं, सगळे पक्ष आपापल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत आणि शेतकरी पूर्ण कोलमडलेला आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये कापसाला भाव मिळाला नाही, सोयाबीनला भाव मिळाला नाही, त्यामुळेच पहिले शेतकरी अडचणीत आहे. आणि त्यात पुन्हा आता अतिपावसामुळे, ढगफुटी सदृश पावसामुळे विहिरी पूर्ण वाहून गेलेल्या आहेत, पाईपलाईनचे स्प्रिंकलरचे सेट वाहून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनी सुद्धा 5-5, 7-7 फूट खरडून गेलेल्या आहेत. आता त्याच्यातली एक टेक्निकल अडचण अशी आहे की 5-7 फूट जमीन खरडून गेली तर ती जमीन पोट खराब दाखवल्या जाते आणि त्याला 37,500 रुपये हेक्टरी मिळतात 2 हेक्टरच्या मर्यादेप्रमाणे. आता ती जमिनी पुढच्या वर्षी त्या जमिनीवर कर्ज मिळत नाही, शासकीय लाभ मिळत नाही. पोट खराबची वहिती करण्याकरता 50 चक्र शासन दरबारी मारावी लागते, एवढ्या जाचक अटी त्याच्यामध्ये आहेत. आणि आता सरकार मदत किती करणार आहे? 2 हेक्टरची करणार आहे, म्हणजे 5 एकरची. 25 एकरावाल्याचं काय, 50 एकरावाल्याचं काय, 20 एकरावाल्याचं काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना 2 हेक्टरची मदत म्हणजे भीक आहे आणि ती या वर्षीची मदत पुढच्या वर्षी मिळणार. मुळामध्ये काय झालंय, नेपाळला जी परिस्थिती झाली ना तशी परिस्थिती यांची केली पाहिजे. एका मंत्र्याला त्याच्या मागे लागून तिथं आणलं पाहिजे, तरच ही परिस्थिती सुधरू शकते. शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे आणि शेतकरी आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, अशा पद्धतीची भावना आहे. अधिकारी माजलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पंचनामा करायला गेलेल्या अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, दमदाटी केल्यामुळे त्यांनी. म्हणजे शेतकऱ्याला माणूस म्हणून त्याचं जगणं तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार आहे? सरकारवर कर्ज जर आहे 9 लाख कोटीचं, मग सरकारवरचं कर्ज जर एवढं मोठ्या प्रमाणात वाढलंय तर आमदार खासदारांचे पगार थांबले का? कलेक्टरचा पगार थांबला का? किंवा तहसीलदाराचा पगार थांबला का? नाही थांबला. शेतकऱ्याला पैसे द्यायचे असले की यांच्या तिजोरीत पैसे नसतात, ज्याचा उल्लेख किशोर भाऊने या ठिकाणी केला. ज्यांना नांदेड तुम्ही आता समृद्धी महामार्गाकरता पैसे कुठून येतो? शक्तीपीठ महामार्गाला पैसे कुठून येतो? इतर प्रोजेक्ट करायला पैसा कुठून येतो? अरे शेतकऱ्यासाठी 1-2 लाख कोटी अजून कोणाला कर्ज, काय फरक पडतो? तसेही तुम्ही कर्जातच आहे, पण शेतकऱ्याला पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाही. पण मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो, इथून पुढचं आंदोलन भगतसिंगाच्या स्टाईलला होईल. अतिवृष्टीची 100% नुकसान भरपाई पाहिजे. 2 हेक्टरची मर्यादा आम्हाला मान्य नाही, पूर्ण नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. विदर्भातली काय स्थिती आहे तुम्ही सांगितलं. विजय जावंदिया सर आहेत. जावंदिया सर, मराठवाड्यातली परिस्थिती गंभीर आहे. आम्ही तर पहिल्यांदा म्हणजे सगळ्या महाराष्ट्रानंच हे बघितलं की बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात हेलिकॉप्टर उतरले हो. काय परिस्थिती असेल तिथल्या शेतकऱ्यांची, काय मोठं आभाळ कोसळलं असेल त्या सगळ्यांवरती. तुमच्या भागातली काय स्थिती आहे? विलास भाऊ, तुम्ही इतक्या चांगल्या शब्दांमध्ये आणि इतक्या स्पष्टपणे या सगळ्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला गांजाची झाडं आहे माझ्या शेतात हे सांगा, यातनं फार मोठा संदेश दिलेला आहे. मला माझ्या व्हॉट्सअपवर एक पत्रिका आलेली आहे. ती पत्रिका अशी आहे की आम्ही आमच्या सोयाबीनवर रोटावेटर चालवणार आहोत. या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होण्याकरता यावे असं आपल्याला आमंत्रण देण्यात येत आहे. जरा विचार करावा याच्यावरच की काय परिस्थिती आहे ग्रामीण भागातली. ज्या शेतांमध्ये शेतकऱ्याची तेरवीच म्हणायला हवी किंवा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम म्हणायला हवा याला. मी नेहमी म्हणतो आमचे किशोर भाऊ आत्महत्या मोजतात. मी आत्महत्या या टिप ऑफ द आईसबर्ग आहे असं म्हणत आलेलो आहे. आणि 2006 मध्ये माझ्या गावात मनमोहन सिंगांसमोर मी असं म्हटलं होतं की जे शेतकरी आत्महत्या करत नाही ते चांगलं जीवन जगतात आहेत का? दे आर लिव्हिंग जस्ट बिकॉज दे आर नॉट डाईंग. पण आम्ही शेतकरी नेते सुद्धा कमजोर आहोत हे मला मान्य करायला काही शंका नाहीये. अहो, जिथे पाऊस खूप पडला, वावरात पाणी आहे, तिथलं काय सर्वेक्षण करण्याची गरज आहे. पण तुम्हाला आणखीन एक विलास भाऊ सांगतो की ज्या भागात पाणी असं शेतात नाही आहे, कमी पाऊस आहे,
पण त्या भागातले पिकं सुद्धा चांगले आहेत. मी माझ्या शेतातलाच व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे सोयाबीनचा आणि कापसाचा. पिकं चांगली दिसतात, दुरून पाहिलं तर वावर खूप चांगलं दिसतं. पण पराठीत जर गेलं तर 5 आणि 10 बोंड नाहीये, जेव्हा 40 बोंड असायला पाहिजे होते. खरंय. सोयाबीनवर पूर्णपणे येलो मोझॅक आलेला आहे, 10 शेंगा नाहीयेत त्याला. काय होणार आहे तिथे? आणि का झालं? पाऊस नाही, पण सतत ढगाळी वातावरण आहे, सूर्यप्रकाश नाही, फोटोसिंथेसिस नाही, बोंड तयार झाली नाहीत, पराठीच्या झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झालेली आहे. आता हे काही यांना यांचे शेतकरी अधिकारी सांगत नसतील का? पण कोणाला काय घ्यायचं हो? यांना तर यांची कर्ज माफ झाली म्हणजे झालं ना, कारखान्याला कर्ज मिळालं म्हणजे झालं ना. मला असं वाटतंय की आज बरोबर तुपकर बोलला की जी परिस्थिती आज आहे अशी परिस्थिती मी सुद्धा माझ्या 50 वर्षाच्या शेतकरी आंदोलनामध्ये काम करत असताना पाहिलेली नाही. इतकी आणीबाणीची परिस्थिती आहे. इतकी आणीबाणीची परिस्थिती आहे. पण इतक्या आणीबाणीच्या प्लीज पूर्ण करा. 1 कोटी एकरात सोयाबीन आहे आमच्या महाराष्ट्रात, 1 कोटी एकरात जवळपास कापूस आहे आमच्या महाराष्ट्रात. मी म्हणतो की कमीत कमी 10,000 रुपयाचे इनपुटचे खर्च आतापर्यंत शेतकऱ्याचे स्वतःची मेहनत नाही, मजुरांची मेहनत नाही, 10,000 रुपयाचा कॅश प्रति एकरी खर्च झालेला आहे. 10,000 कोटी रुपये कापसाचे आणि 10,000 कोटी रुपये सोयाबीनचे हे सरकारने खरं द्यायला पाहिजे. जर हे सरकार वातावरण बदलामुळे, नॅचरल डिझास्टरमुळे शेतकऱ्याची ही हालत होणार असेल तर सरकारनं सरकारची तिजोरी उभी पाहिजे. बरोबर आहे. अजून एक सांगतो, फक्त एकच सांगतो, मोदी साहेबांनी 11 वर्षात दरवर्षी 15 लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावर घेतलेलं आहे. शेतकऱ्यांकरता जर या वर्षी 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज घेतलं तर काही बिघडतं का हो देशाच्या शेतकऱ्यांकरता? ठीक आहे, विचारूया. आपल्या सोबत भाजपचे आमदार सुरेश धस थोड्याच वेळात येणार आहेत. मी त्यांना ते विचारतो. मी बोलतो जरा. पण मी येतो, किशोर भाऊ येतो तुमच्याकडे. मला एकदा सगळ्यांकडे जाऊन येऊ द्या. मी येतो तुमच्याकडे पुढच्या राऊंडला. मी तुमच्याकडे लगेच येतो. आपल्यासोबत यशवंतजी आहेत. यशवंतजी, तुमच्या सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या परिस्थितीच्या बद्दल आपण बघितलं. कांद्याचा प्रश्न काय, शेतकऱ्यांची अवस्था काय, हे सगळं आपण बघितलेलं आहे. पण या सगळ्यातनं एक नवा प्रश्न या महाराष्ट्राच्या समोर दिसतोय. तो असा आहे की सरकारनं एक खेळखंडोबा करून टाकला पीक विमा योजनेच्या बद्दलचा. त्यामुळे आज यावर्षी पीक विमा काढणाऱ्यांचं प्रमाण नगण्य आहे. शेतकऱ्याच्या दारावर संकट आहे, शेतात संकट आहे, सगळीकडे संकट आहे आणि त्यानं कर्ज काढून हे केलेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकरी एका भूतपूर्व संकटात आहे का कर्जबाजारीपणाच्या? कारण पीक कर्ज नावाचं कवचच त्याला नाहीये. खरंय सर. आता परिस्थिती अशी आहे की राजा उदार झाला आणि हातात धतुरा दिला, अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. मी आज सकाळी आमच्या देवळा भागामधल्या एका शेतकऱ्याला भेटलो. कैलास आहे रे नाव त्यांचं. त्यांना विचारलं कांदा काय भाव विकला आजचा? ते म्हटले 750 रुपये कांदा गेला. कांद्याचा उत्पादन खर्च हा 1500 रुपये आहे आणि सरकार 700 रुपये 750 रुपयाने या कांद्याला भाव मिळतोय. आणि त्यांना विचारलं मग काय, तर ते म्हटले तिथून बाहेर पडलो आणि मार्केटच्या समोर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा देवाभाऊ नावाचा शिवाजी महाराजांना हात जोडलेला मोठा फ्लेक्स लावला होता. त्याला हात जोडले आणि घरी निघून आलो म्हटलं. म्हणजे एकीकडं करोडो रुपयाचे फ्लेक्स लावायला सरकारकडे पैसा आहे. पीएम पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करताना ड्रोन लाईट शो दाखवून करोडो रुपये खर्च केले जात आहेत. पण तो शेतकरी उद्ध्वस्त झालाय. त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता यांच्याकडे पैसा नाही, शेतकऱ्यांना आधार द्यायला यांच्याकडे वेळ नाही. सर, मागच्या महिन्यामधली घटना आहे, तुम्हाला माहिती असेल, ठाऊक असेल, आपण जाणून आहात. ऑगस्ट महिन्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या आदल्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या शेतकऱ्याला आत्महत्या केली. आत्महत्या करायच्या आधी हा शेतकरी अण्णाभाऊ साठेंची कविता म्हणत होता. म्हणजे ऐकायला जड वाटेल, पण ती कविता होती की न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ती संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, की माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीत झाली, असं म्हणत शेतकऱ्यानं गळ्यामध्ये गळफास अडकवला. आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो, दुसऱ्या दिवशी सरकारनं करोडो रुपयाच्या वर्तमानपत्रांमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीच्या जाहिराती दिल्या. ही आत्ताची महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे. तुम्ही पीक विमाचा मुद्दा मगाशी मांडला. पीक विम्याचे 4 ट्रिगर सरकारनं बंद केलेत.
आज पीक विमा महाराष्ट्रामधल्या कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? शेतीचा विमा ज्या शेतकऱ्यांनी काढला होता त्यांना मिळणार आहेत का? त्या पीक विमा कंपन्या कोणाच्या आहेत? आणि आज परिस्थिती अशी आहे की अधिकारी बांधावर जायला तयार नाही. शेतामध्ये माती उरलेली नाही. पंचनामा करायचा कोणाचा? शेतकऱ्यांच्या मुर्द्यांचा. माझा प्रश्न असा आहे या व्यवस्थेला की आज परिस्थिती जी आहे, तुम्ही हरभरा टांझानियामधून आणताय, वटाणा कॅनडामधून आणताय, तूर आफ्रिकेमधून येते, पण शेतकऱ्यांनी इथल्या जगायचं कसं? इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार कोण आहे? इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आम्हाला सर बोलावं लागेल. मी तुमचा मनपूर्वक म्हणून व्यक्त करतो की किमान न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बोलता आहात, इतरांनी सुद्धा आदर्श घ्यायला हवा. तर आज महत्वाचे मुद्दे शेतीचे आहेत, ते मुद्दे बाजूला करून राज्याच्या वाटाळीरांना पुढे केलं जातंय. हिंदू मुस्लिम असेल, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका टिप्पणी असेल, कोणाच्या आईवर बोलणं असेल, अशा पद्धतीचे मुद्दे समोर आणले जात आहेत. आणि शेतकऱ्याचा जो मुख्य मुद्दा आहे त्या मुख्य मुद्द्याला बाजूला टाकलं जातंय. मगाशी आदरणीय रविकांत भाऊ तुपकरांनी जो मुद्दा मांडला, त्या शेतकऱ्याची व्यथा आपल्या समोर आली पाहिजे. मी नावासहित तुम्हाला सांगतो, खासगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर, संजय कोहकडे नावाचा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यानं अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. रविकांत भाऊ त्याने सांगितलं की शेतीचं नुकसान होतंय, जरा बघा. अधिकाऱ्यांनी सांगितलं हे निवेदन घरी घेऊन जा, नाहीतर सरकारी कामात व्यत्यय आणला म्हणून 353चा गुन्हा तुमच्यावर दाखल करू. घरी येऊन शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आम्ही कुठल्या अधिकाऱ्यांच्या भरोशावर पंचनामा करणार आहोत? अहो, तुम्ही तहसीलदार कलेक्टर सोडा, सुद्धा तलाठी आणि कोतवाल सुद्धा शेतावर जायला तयार नाही. कुठली यंत्रणा उभी करतायत? कृषी मंत्री राज्यात मी या मताशी सहमत आहे की आज राज्यातल्या 36 पैकी 30 जिल्हे जर पाण्याखाली असतील तर या मुंबईमध्ये एक सुद्धा नेता दिसला नाही पाहिजे. राज्याच्या बांधावर नेत्यांची वर्दळ असली पाहिजे. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी सगळीकडे नेते फिरताना बघितले पाहिजेत आणि गुडघाभर चिखलामध्ये सगळ्यांचे पाय माखलेले दिसले पाहिजेत. पण असं आज चित्र दिसत नाहीये. मला किशोर भाऊ तुम्हाला विचारायचं आहे, या राज्यातल्या शेतकऱ्याला जर मदत करायची असेल तर केवळ कुठलं पॅकेज देऊन होणार आहे का? या राज्यातल्या शेतकऱ्याला आता ओला दुष्काळ जाहीर करूनच एक मोठा दिलासा दिला जाऊ शकतो? मी सांगू काय तुम्हाला? हा, विजय भाऊ जावंदिया इथे आहे. पॅकेजची आम्हाला भीतीच वाटते, खरं सांगतो. पॅकेज काय असते आम्हाला कळलं नाही. मात्र मी त्या देवेंद्र फडणवीसची आठवण करतो की ते या पॅकेज मधल्या भ्रष्टाचारावर खूप भांडायचे. शेतकरी आत्महत्येवर त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार केलं होतं आणि एक शेतकरीची आत्महत्येची अंत्येष्टी होऊ नये म्हणून हे माझ्या बरोबर दारव्हा तालुक्यात गेले होते. आता मी एक सांगतो तुम्हाला की ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. मी काय, विजय जावंदिया काय, रविकांत तुपकर काय, आम्ही सरकारला मदत करायला तयार आहो. मात्र तुम्ही काही कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच घ्या. मी सांगतो तुम्हाला, ओला दुष्काळाच्या ज्या अटी आहे त्या अटीमध्ये म्हटलंय की कर्जाचं पुनर्वसन करू. इथं यावर्षी 40% पीक कर्ज वाटप आहे. कसलं पुनर्वसन होणार एक सांगतो. दुसरं आहे की जी 2 हेक्टरी मदत आहे त्या मदतीत काहीच होत नाही. आणि एक विषय विजय जावंदे यांनी काढला होता, रोटावेटर फिरवणारे. मी आज गेलो तर कोपरी येथील एका शेतकरी संजय सुरक यांनी म्हटलं की साहेब, मी पंचनाम्यासाठी घाई काय करतो, कारण मला या माझ्या पिका पूर्ण नाताडी झाली आहे. या पिकावर ढोरं फिरवायची आहे आणि नागर फिरवायचं आहे. एकदा तर पाहून गेले तर नागर फिरवणं मला सहज होईल. नाहीतर ते अंत्यदर्शन घ्यावं त्यांनी पिकांचं. आणि पितृपंधरवाडा चालू आहे, सगळ्या मसनवाटा तर होऊन बसलाय सगळ्या शेतीचा, तो एकदा बघून तरी घ्यावा. नाही कसं असते की एकदा ते पंचनामा झाला तर काय होईल की पुढे जाऊन हेच अधिकारी म्हटले की तुम्ही यावर्षी काही पेरलंच नव्हतं. कारण जमीन त्याला मशागत करायची आहे. तर अशा याच्यात तो अडचणीत होता. आणि तुमच्याकडे मी व्हिडिओही पाठवला. तो बोलला की मी तहसीलदारकडे गेले. तहसीलदार म्हणाले की आम्ही कृषी विभागाला दिलाय. कृषी विभाग म्हणाले की तुम्ही पटवाऱ्याला भेटा. पटवारी म्हणाले की ग्रामसेवकाला भेटा. शेवटी 8 दिवसापासून फिरतच आहे. आज माझा दौरा आहे तर त्यांनी मला म्हटलं की एकदा तुम्ही येऊन पाहून घ्या. तर मी त्याचा व्हिडिओ तयार केला. पण तो म्हणत होता की तुम्ही मंत्रिपदाच्या याच्यावर होता, ते होता, तर तुम्ही पाहून घेतलं तर आता
आता माझा त्याला वाटलं असेल खोटारडेपणा आहे सरकारीच असं कोणीतरी आला काय म्हणून. हो, आणि त्यांनी म्हटलं तुम्ही व्हिडिओ तयार करून घ्या, परंतु प्रशासकीय व्यवस्था आहे कुठे आणि तो देवेंद्र फडणवीस आहे कुठे जो शेतकऱ्यांच्यासाठी 2004 पासून 2004 पासून 2000 म्हणजे पूर्ण आघाडी सरकारच्या कालावधीत रान उचलायचा आणि त्याला संवेदनाच संपल्या. ग्रामीण महाराष्ट्र सुटलाच आणि त्याला कोणताही विषय समजत नाही असं नाही. मात्र झोपेचं सोंग घेऊन तो झोपत आहे, हे चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा कार्यक्रम बघतो, कारण विलास बडे तुमच्या चॅनलनी त्याला फार मोठं केलं आणि तो या पदावर पोहोचला. मी आज सांगतो तुम्हाला की आजची परिस्थिती खूप खराब आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पाय पडतो की त्यांनी तात्काळ सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना आणि अधिकाऱ्यांना सांगावं की तुम्ही याची सेन्सिटिव्हिटी जज करा, कारण दररोज 7-8 शेतकरी आत्महत्या करत आहे. हे प्रमाण मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि तुमच्या लाडक्या बहिणीचं कुंकू अशा रीतीने तुम्ही पुसू नका, एवढीच विनंती करतो. नक्कीच तुम्ही अतिशय भावनिक असं आवाहन केलेलं आहे. खरं तर मला अनेकदा वाटतं की आपण चॅनलवरून जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो त्याचे किती खोलवर परिणाम इथल्या शेतकऱ्यांवर होत असतील. खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये परिणाम व्हायला पाहिजे तो व्यवस्थेमध्ये, इथल्या प्रशासनावर खोलवर परिणाम व्हायला पाहिजे. तिथं पाझर फुटायला हवा की यार काय झालंय या शेतीचं. पण मला सांगा रवी भाऊ, आपण हा आजचा कार्यक्रम केला असं नाहीये. तुम्ही उन्हाळ्यामध्ये मे मध्ये पाऊस पडला आपण कार्यक्रम केलाय, जुलै मध्ये पाऊस पडला आपण कार्यक्रम केलाय, ऑगस्ट मध्ये पाऊस पडला आपण कार्यक्रम केलाय. 5-5 महिने पाऊस थांबत, मे पासून आतापर्यंत पाऊस थांबलेला नाहीये. माणसांना मोड फुटेल एवढी परिस्थिती पावसाची गंभीर बनलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता या शेतीचं जे झालेलं नुकसान आहे ते भरपाई होऊ शकेल का? आणि ज्या प्रकारचे आता सगळे नियम आहेत त्या नियमामधून सरकार या शेतकऱ्याला काही दिलासा मिळू शकेल का की त्याचे अडखळे? नाही, बघा विलास भाऊ, किमान तुम्ही कार्यक्रम करता तरी आणि हा प्रश्न तुम्ही चव्हाट्यावर आणता, त्याच्यामुळे तरी शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळतो की आपलं कुणीतरी आहे, आपल्या बाजूने कुणीतरी बोलतोय. हा मानसिक आधार पण खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे की अजूनच सांगताय म्हातारं माझं बरं होतं बेटा ते इंग्रजी राजा. इंग्रज किमान गोरे असल्यामुळे ओळखू येत होते की ते आपले शत्रू आहेत, पण हे आपलेच नातेवाईक, आपल्याच आजूबाजूचे लोक तिथं सरकारमध्ये जाऊन बसले, हे ओळखू येत नाही की आपले शत्रू आहेत. मला असं वाटतं की आता खरोखर शेतकऱ्यांना जगवायचं असेल तर हेक्टरची मर्यादा मदतीची काढून टाकली पाहिजे आणि ऍक्च्युअल ज्यांचं नुकसान झालं त्यांना 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे. पीक विमा कंपनीचे पूर्वीचे ट्रिगर चालू केले पाहिजे आणि या पीक विमा कंपन्यांचं टेस्ट ऑडिट केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, पण यावर्षी पीक विम्याचा जो घोळ घातला, पीक विमा शेतकऱ्यांनी काढलेलाच नाही अनेक ठिकाणी, कारण हे नवी जी योजना आली त्यामुळे. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझं म्हणणं 2014 पासून आतापर्यंत या सगळ्या विमा कंपन्यांचा सगळ्यात मोठा स्कॅम नाही बोलायचं मग मी त्याच्या खूप खोलात गेलेलो आहे. कापसावरचं आयात शुल्क जे झिरो केलं ते वाढवलं पाहिजे आणि सोयाबीन निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच सोयाबीनचे भाव वाढू शकतात. आणि दुसरा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, सध्या बँका नोटिसेस देत आहेत, जप्ती काढली आहे शेतकऱ्यांच्या शेताची. आता मला सांगा, सोयाबीन अजून यायचंय, कापूस अजून यायचंय, आता तुम्ही मध्येच नोटिसा देताय, घरावर जप्त्या आणतायत, लोकांना कोर्टात चक्रा मारायला लावतात. हा गंभीर प्रश्न आहे. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दर 3 तासाला एक शेतकरी मरतोय, माणूस म्हणून आमचं जगणं मान्य करा, अन्यथा जेव्हा 100 गुन्हे होतील किंवा राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होईल तेव्हा युगपुरुष म्हणून शेतकऱ्यांचे पोरं पुढे येतील, भगतसिंगाचा अवतार घेतील आणि नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात झाली तर तुम्हाला नवल वाटायला नको, एवढंच सांगतो. विजय भाऊ, खरं तर शेतकऱ्यांची अगतिकता काय आहे ती रानातून आपण ह्या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय. पण मुद्दा हा सुद्धा आहे की आता शेतकऱ्याला प्रत्येक सीझन मध्ये अशा प्रकारच्या संकटाला सामोरं जावं लागत असेल तर सरकार प्रत्येक वेळेस मदत देऊन शेतकऱ्याचं ते सगळं नुकसान भरपाई तर देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या प्रश्नावरती मार्ग कसा काढायचा,
कारण आता हवामान बदलाच्या दृष्टीनं सुद्धा शेतीत काही बदल करणं गरजेचं आहे का, किंवा सरकारी धोरणांमध्ये काही मूलभूत बदल होणं गरजेचं आहे, की आपल्या पीक पद्धतीत काही बदल होणं गरजेचं आहे? काय करायला हवं म्हणून इथल्या शेतकऱ्याला कधीतरी 4 दिवस चांगले येतील. जावंदिया सर. बोलायचं आहे का? जोपर्यंत चांगले दिवस येत नाही शेतकऱ्याला. तुम्ही फार छान मुद्दा घेतलेला आहे हा. मला असं वाटतंय की आता हे संकट जे आहे, आसमानी संकट, हे वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच झालेलं आहे. मागच्या वर्षी सोयाबीन काही पिकलं नाही आणि सोयाबीनला भावही मिळाला नाही, 4,000च्या आतच विकावं लागलेलं आहे. मागच्या वर्षी थोडाफार कापूस काही भागात पिकला, पण त्यालाही एमएसपी काही मिळालेली नाही. आणि तुम्ही बरोबर बोललात की यावर्षी पीक विमा कोणी काढलेलाच नाहीये, कारण तो 1 रुपयाचा पीक विमा यांनी काढून टाकला आणि कोणी गेलं पीक विमा घ्यायला. मी सतत एक मागणी करतो आहे आणि आज पुन्हा ती मागणी करतो आहे, मोदी साहेबांना करतो आहे, मुख्यमंत्र्यांना नाही करत आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा पाठपुरावा करावा मोदी साहेबांकडे. या देशामध्ये पीक विमा हे युनिव्हर्सल असलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या पिकांना. दुसरं, तो पीक विमा त्याचं 100% प्रीमियम हे केंद्र सरकारने द्यावं आणि राज्य सरकारने द्यावं, वाटून घ्यावं त्यांनी. हा दुसरा मुद्दा. WTO मध्ये पीक विम्याला दिलेली ही सबसिडी ग्रीन बॉक्स मध्ये आहे. अमेरिकेचे ट्रम्प सुद्धा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही, कारण ते स्वतः तसा पीक विमा तिथल्या शेतकऱ्यांना सबसिडाईज करून देतात. तिसरा मुद्दा, या पीक विमा योजनेमध्ये इन्कम सपोर्टचा सुद्धा एक व्यवस्था असली पाहिजे की बाजारात जर एमएसपी पेक्षा कमी भाव मिळणार असतील तर तो तोटा पीक विमा योजनेच्या माध्यमातून भरून दिला जाईल. अशी एक व्यवस्था केली म्हणजे एमएसपी ची गॅरंटीची व्यवस्था होते, जी आज A2FL वर आहे, उद्या ती C2 वर होईल. मला असं वाटतंय की याच्यामध्ये आणखी एक मुद्दा हा घ्यावा की अमेरिकेप्रमाणे इंडिव्हिज्युअल शेतकरी याचा विमा आमच्याकडे होऊ शकत नाही, कारण आमच्याकडे 2,000, 5,000, 10,000 एकराचे शेतकरी आहेत. शेअर लवकर करा, लवकरात लवकर शेअर झाला पाहिजे हा व्हिडिओ, जास्तीत जास्त लोकांनी बघितला पाहिजे. ठीक आहे, तुमचा आवाज आमच्यापर्यंत